सर्वसन्मान्य व्यक्ती त्या जमलेले सर्व श्रोते बंधू भगिनी मित्रांनो, माझा सवनी सप्रेम नमस्कार. मला आज इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिला त्यासाठी मी सर्व उपस्थित जनतेचा लक्षकोटी आभारी आहे व नेहमीच असेल. थोडक्यात मला सांगावेसे वाटते की माझे व श्री विष्णू महाराजांचा संपर्क कसा सुरू झाला व मिळून आम्ही सुरुवातीस काय काय करू शकलो की ज्यामुळे आज आम्ही अनेक वर्षांनी परत एकत्र येण्याचा प्रयत्नात आहोत. तेव्हा मी विष्णू महाराजांसोबत जोडलो होतो आणि त्यांच्या सुरुवातीपासून म्हणजे सन 1996 पासून राष्ट्रीय सेवाभावी संस्थांसोबत आम्हाला जोडणे शक्य झाले. उदाहरणार्थ महिला मिलन सारखे गट सोबत बँकेचे पासबुक उघडून महिलांना आर्थिक स्वरूपाचे प्रशिक्षण आम्ही दिले. त्यातून दैनंदिन पैशाची चलती ठेवणे हे कार्य महिलांना गरजेचे होते, त्यांना या बाबतीत सक्षम केले. शिवाय NSDF नावाचा एक NGO होता म्हणजे नॅशनल स्लम डेव्हलपमेंट फेडरेशन मुंबईचा व स्पार्क सारख्या संस्थेसोबत विष्णू महाराजांना जोडण्यात आम्हाला यश आले व तसेच मुंबईच्या NGOचे सुमारे 7 ते 15 लाखाचा चेक अगदी सुरुवातीस जागा विकत घेण्यासाठी व घरकुल बांधण्यासाठी हा प्रयत्न सोलापूरच्या राम मंदिर सभेत आम्ही सुमारे सन 1996-97च्या काळात केला. तसेच पनवेलच्या ऑफिस बरोबर गृहनिर्माण कामाच्या नकाशे बांधकामाची सुरुवात, मनपाच्या मंजुऱ्या घेणे, नंतर त्यानंतर गृहनिर्माण यशस्वीपणे करणे विष्णू महाराजांना शक्य झाले. यासाठी मला त्यांनी ही संधी दिली व मला याचा सार्थ अभिमान आहे व नेहमीच तो अभिमान भविष्यात असेल. या प्रकारे अगदी सुरुवातीस या कामाला आम्ही मार्गी लावू शकलो. मात्र पुढे मी सोलापुरात नव्हतो म्हणून दरवेळेस या सगळ्यात समावेश सतत ठेवणे शक्य झाले नाही, नाहीतर मी आजपर्यंत सतत विष्णू महाराजांना सोबत राहिलो असतो. तर आज ज्या अडचणी नव्या निर्माण झाल्या आहेत त्याचप्रमाणे इतके भयंकर मी ते सगळं होऊ दिले नसते जर मी असलो असतो तर. ही मी आमकाच सांगेन कारण तितका ज्ञान, अनुभव व जनसंपर्काची मदत मला मिळवता आली असती. त्यामुळे विष्णू महाराजांना मी आज जास्त सुखरूप ठेवू शकलो असतो. मात्र यापुढे आम्ही एकत्रित काम करायचे जर ठरवले तर आमचा फोकस असेल मुख्यत्वे सोलापूरच्या GDP आणि PCI म्हणजे घरेलू सकल उत्पादन प्रति व्यक्ती आहे म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि पर कॅपिटल इन्कम यात भरघोस सुधारणा हवी. तसेच रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक गतीस चालना म्हणजे इकॉनॉमिक मुवमेंटम इत्यादी विषयास वेग यावा असे उद्देश आमचे असेल. त्यासाठीचा रोडमॅप, त्यासाठीचा ब्लूप्रिंट, त्यासाठीचा विजन प्लॅन किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल ऑपरेटिंग प्लॅन कसे असावे, शिवाय प्रकल्प अहवाल म्हणजे DPR काय असेल नसेल यावर आमचा फोकस असेल. तरी यापुढे व यावेळेस मात्र पुढील कार्य हाती घेताना आम्ही योग्य कार्यकारी एग्रीमेंट करू. शिवाय गरज पडल्यास स्वतःची आर्थिक इन्व्हेस्टमेंट सुद्धा मी यावेळेस करायचा प्रयत्न करेन जेणेकरून आम्ही नेहमी सोबत व एकत्र असू. तरी स्वतंत्रपणे काही ठराविक योजना प्रकल्प वेगळेपणाने राबवू ज्या आमच्या सल्लागारासोबत ठरवून घेऊन करू व त्याची एकंदरीत रूपरेषा मांडणी विष्णू महाराजांसोबत ठरवून अंतिमता फायनल करू. मात्र मुख्य प्लॅटफॉर्म हा इथलाच असेल म्हणजे मी सोलापूर, माझे सोलापूर हाच असेल. त्याचा एकूण मंजुरीने व एकत्रितपणे त्याची यशस्वीता आम्ही सिद्ध करू. हे सर्व करताना माझा प्रयत्न असेल की शक्यतो अशा कामात पुण्याचे व पॅन इंडियाचे काही NGO म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, एक्सपर्ट्स व व्यावसायिकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कार्याच्या एकत्रित नियोजनास, दैनंदिन कार्यास एक विशेष वेगळे धार असेल. क्वालिटी वाईज कार्यप्रक्रिया उत्तम दर्जाची असेल. त्यासाठी सोलापूर बाहेरील इतर राज्यातील उत्तम प्रणालीचा आपल्याला कार्यात सहभाग घेता येईल जेणेकरून आपल्या दैनंदिन कार्यात सातत्य व सारखी गती असेल व आधीमध्ये काही कोणते काम पुढे रेंगाळता कामा नये म्हणून या लोकांची मदत घेणं मला गरजेचं वाटतं. शिवाय आमचा प्रयत्न असेल की विशेष व्यक्तींना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. उदाहरण प्रवीण परदेशी माझे चांगले मित्र आहेत, चंद्रकांत गुडेवार आहेत. अशा सुप्रसिद्ध मान्यवरांचा आपल्याला सहकार्य मिळावे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. शिवाय सोशल मीडियाचा शक्यतो योग्य वापर करू. त्यासाठी योग्य असे नेटवर्क उभे करू. मग ते फेसबुकचे लाईकचे पेड पेज असो किंवा क्राउड फंडिंगचे लिंक चालू ठेवणे असो किंवा डोनेशनसाठी डिजिटल नेटलाईन असो, हे सगळे या सर्वांसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद तयारी आम्ही ठेवू जेणेकरून आपण काय करतो हे योग्य कार्यालयातील अनेकांना कळेल. त्यातून कदाचित डोनेशन नियमितपणे मिळतील त्यामुळे दैनंदिन खर्च भागेल. अशी सगळी माहिती मला द्यावीशी वाटली आणि त्या पद्धतीने मला कार्याची संधी मिळाली तर मी अवश्य करेन. कारण महाराजांबरोबर अनेक दिवसापासून मी काम केलेलं आहे त्यामुळे मला त्यांचा अंदाज आहे. धन्यवाद. मला
संधी देतात.